खेड तालुक्यातील हेद्रुस खिंडीतून अनेक नागरिक ये-जा करतात। या भागात बिबटे, तरस, भेकर, हरणे, कोल्हे, लांडगे, मोर असे अनेक वन्य प्राणी हमखास पाहावयास मिळतात। अत्यंत घनदाट जंगलातून असलेल्या या खिंडीत जीव मुठीत धरूनच प्रवास केला जात आहे। मात्र या खिंडीत असलेले एक देवस्थान वाटसरू आणि प्रवाशांचे रक्षण करतो अशी अनेकांची भावना आहे। येथे असलेले गोंदू बाबा देवस्थान रक्षण करत असल्याचे नागरिक सांगतात। या भागातून प्रवास करताना या बाबांचे दर्शन करूनच पुढे मार्गक्रमण करण्याची अनेक नागरिकांची भावना आहे। या गोंदू बाबांचे दर्शन करताना एकावर एक असे 5 दगडी रचून ठेवून देवाचे दर्शन घेतले जाते। भाविकांमध्ये प्रचलित असलेल्या प्रथेबाबत स्थानिकांनी काय सांगितले जाणून घेऊयात। माझे नाव दिनेश शांताराम मेदगे, राहणार अवदर। बरं, हा कुठला परिसर? हा हिद्रूज आणि वाशेरी अवदर हा परिसर आहे आणि ही हिद्रूज खिंड म्हणतात। आणि ही हिद्रूज खिंड, ह्या हिद्रूज खिंडीमध्ये हा गोंदोबा म्हणून हा एक देव आहे। ह्या देवाचं असं आहे की हा देव एकदम विसाव्याला येऊन बसलेला आहे। विसाव्याला येऊन बसलेला देव आहे, त्याच्यापासून काही कोणाला त्रास नाही, काय नाही। हा देव एवढा भारी आहे की जे मागणं करतो ते मागणं पूर्ण होतं। ही दगडी रस्त्यात ही एक मनाचे भाव आहेत की जे आपण जर ते एक उभरण लावतो तर ती ही अशी दगडांची उभरण लावली का त्याच्यापासून आपल्याला एक मनाचा भाव करतो की आपण याच्यामध्ये आपली प्रार्थना देवाने ऐकली, ही पूर्ण झाली। हे याच्यामध्ये एवढं मला समजतं।